Welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Today we are going to study unit number 5. It is government policies pertaining to rural development. तर rural development करण्यासाठी गव्हर्नमेंटच्या कोणत्या कोणत्या पॉलिसीज आहेत त्याचा स्टडी आपण या चॅप्टरमध्ये करणार. So the unit outcome of this chapter is select the relevant scheme of central state government for rural areas. त्या पर्टिक्युलर रुरल एरियासाठी सेंट्रल आणखी स्टेट गव्हर्नमेंटची कोणती रिलेवंट स्कीम ॲप्लाय करण्याची याचं नॉलेज या युनिटमध्ये आपल्याला मिळेल. The poverty and unemployment have been the obstacles in the rural development in India. The poverty and unemployment हे दोन मेजर पॉईंट्स आहेत की जे ऑब्स्टॅकल्स ठरतायत कशासाठी फॉर रुरल डेव्हलपमेंट इन इंडिया. इंडियाची रुरल डेव्हलपमेंट करण्यासाठी अनएम्प्लॉयमेंट आणखीन पॉवर्टी गरिबी हे दोन मेन प्रॉब्लेम्स आहेत किंवा ऑब्स्टॅकल्स आहेत ही रुरल डेव्हलपमेंटसाठी. देअर रिडक्शन हॅज बीन वन ऑफ द मेजर गोल्स ऑफ इंडियाज डेव्हलपमेंट प्लॅनिंग सिन्स इंडिपेंडन्स. भारत स्वतंत्र झाल्यापासून हे दोन पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट याचं रिडक्शन कमी करण्यासाठी हे मेजर गोल आहे आपल्या भारतीय शासनाचं. आणि त्यासाठी सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट वेगवेगळ्या स्कीम्स तयार करतात की ह्या स्कीम्स वापरून किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर रुरल एरियाची डेव्हलपमेंट होईल याच्यासाठी प्रयत्न केला जातो. सो द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन ऑर्डर टू रेज द स्टँडर्ड्स ऑफ लिव्हिंग ऑफ द रुरल पीपल हॅव इंट्रोड्यूस्ड अ नंबर ऑफ स्कीम्स. तर इंडियाचं गव्हर्नमेंट हे काय करतं तर लिव्हिंग स्टँडर्ड रुरल एरियातील लोकांचं लिव्हिंग स्टँडर्ड्स उंचावण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स इम्प्लिमेंट करतं. सो द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट स्कीम्स. तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आहेत त्याचप्रमाणे स्टेट गव्हर्नमेंटच्या पण काही स्कीम आहेत रुरल डेव्हलपमेंटसाठी. त्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम्स आपण काय पाहू. द सेंट्रल गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश KVIC or Khadi and Village Industries Commission Act in the year 1956. तर सेंट्रल गव्हर्नमेंटनं हे खादी आणि व्हिलेज ग्रामीण भागाचे इंडस्ट्रीज कमिशन ॲक्ट हा तयार केला 1956 साली. KVIC is an apex organization under the Ministry of Micro, Small and Medium Enterprises to promote Khadi and Village Industries in rural areas. तर ही KVIC म्हणजेच ही काय करते, इट इज कम्स अंडर मिनिस्ट्री ऑफ रुरल स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस टू प्रमोट खादी अँड विलेज इंडस्ट्रीज इन रुरल एरियाज. तर रुरल एरियातील ज्या इंडस्ट्रीज आहेत छोट्या इंडस्ट्रीज आपण यापूर्वीच्या चॅप्टरमध्ये रुरल इंडस्ट्रीज कुठल्या कुठल्या आहेत हे पाहिलेलं आहे. तर ह्या इंडस्ट्रीजना प्रमोट करण्याचं काम हे KVIC करते. म्हणजे खादी विलेज इंडस्ट्रीज अँड कमिशन ही व्हिलेज एरियातील जे काय छोटे उद्योग आहेत किंवा मिडियम उद्योग असतील यांना प्रमोट करण्याचं काम करते. द KVIC हॅज आयडेंटिफाईड 95 विलेज इंडस्ट्रीज फॉर गव्हर्नमेंट सपोर्ट विच आर बेसिकली डिवायडेड इंटू 7 कॅटेगरीज. जवळजवळ 95 वेगवेगळे उद्योग आहेत आणि हे 7 कॅटेगरीमध्ये डेव्हलप केलेले आहेत. हे KVICच्या अंडर येतात. सो KVIC has identified 95 village industries for government support which are basically divided into 7 categories. तर गव्हर्नमेंट हे 95 विलेज वेगवेगळे इंडस्ट्रीज आहेत त्या 7 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेलं आहे आणि त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट काय करतं सपोर्ट करतं. त्यामध्ये पहिलं आहे मिनरल बेस्ड इंडस्ट्रीज, सेकंड फॉरेस्ट बेस्ड इंडस्ट्रीज,
जे जंगल आणि त्याच्यावर आधारित वेगवेगळे इंडस्ट्रीज आहेत. मग ते मधमाशी पालन असेल, मग अजून काय औषधी वनस्पतीची डेव्हलपमेंट करणं असेल, अशा प्रकारच्या इंडस्ट्री आहेत. त्यानंतर ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज. ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीमध्ये डिटेल आपण पाठीमागच्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर पॉलिमर अँड केमिकल बेस्ड इंडस्ट्रीज. त्यानंतर फिफ्थ आहे इंजिनिअरिंग अँड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी बेस्ड इंडस्ट्रीज. नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे तुमचं विंड, सोलर एनर्जी हे पण येईल. त्यानंतर नेक्स्ट आहे टेक्स्टाईल इंडस्ट्री अदर दॅन खादी. खादी सोडून टेक्स्टाईल इंडस्ट्री. त्यानंतर सेव्हरल सर्व्हिस इंडस्ट्रीज. वेगवेगळ्या सर्व्हिस इंडस्ट्री आहेत की ज्यांच्या मार्फत लोकांना वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. तर ह्या मेन 7 कॅटेगरीमध्ये मग परत त्याचे सब कॅटेगरीज आहेत. तर अशा प्रकारे हे सर्वच इंडस्ट्रीना गव्हर्मेंट सपोर्ट करतो की ज्याच्या आधारे रुरल डेव्हलपमेंट होईल, रुरल एरियातील लोकांची पॉवर्टी ही कमी होईल याच्यासाठी प्रयत्न केले जातात. Several ministries, departments and institutions deal with the activities falling under the domain of the micro, small and medium enterprises. So it is MSME, micro, small, medium enterprises sector, and have a variety of schemes to support the MSES. तर हे सेव्हरल मिनिस्ट्री, वेगवेगळे मंत्रालय आहेत, त्यांचे वेगवेगळे विभाग आहेत, आणखी वेगवेगळे इन्स्टिट्यूशन्स पण आहेत. ह्या सर्व मिळून हे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज इम्प्लिमेंट करतात की जेणेकरून मायक्रो, स्मॉल इंडस्ट्रीज, मिडियम इंडस्ट्रीज यांना सपोर्ट मिळेल, आणखीन पर्यायानं ग्रामीण भागाचा विकास होईल. द स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया ही सेंट्रल गव्हर्नमेंटनं एक डेव्हलप केलेली बँक आहे. SIDBI. Small Industry Development Bank of India was set up on 2nd April 1990 under the Act of Indian Parliament as the principal financial institutions for the promotion, financing and development of MSME. तर सेंट्रल गव्हर्नमेंटनं 2 एप्रिल 1990 मध्ये ही सिडबी बँक निर्माण केली. या बँकेचं महत्त्वाचं काम किंवा प्रिन्सिपल ते आहे ते फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ही आहे. याचं काम प्रमोशन, फायनान्सिंग अँड डेव्हलपमेंट करण्याचं काम आहे. कुणाला? तर MSME, स्मॉल, मायक्रो, स्मॉल आणि मिडियम ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यासाठी फायनान्स देणं की पर्यायाने रुरल एरियाचं डेव्हलपमेंट होईल याच्यासाठीच ही वेगळी बँक सेंट्रल गव्हर्नमेंटने तयार केली. त्याचंच नाव आहे सिडबी. ए नंबर ऑफ schemes are now being implemented for the establishment of new MSMEs and promoting growth and development of existing ones. तर हा मीडियम, स्मॉल ज्या इंडस्ट्रीज आहेत बरोबर यांचं डेव्हलपमेंटसाठी आणखी ज्या एक्झिस्टिंग इंडस्ट्रीज आहेत त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळे स्कीम्स ह्या तयार केलेल्या आहेत गव्हर्नमेंटनं. म्हणजे पहिली स्कीम आहे प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. तर पंतप्रधान यांच्यामार्फत ग्रामीण भागातील लोकांना रोजगार जनरेशन करणे हा एक स्कीम आहे. त्याच्या अंडर छोट्या छोट्या उद्योग किंवा इंडस्ट्रीज निर्माण करायचं, त्यांना प्रमोशन द्यायचं की तिथं वेगवेगळे लोकांना जॉब मिळेल, एम्प्लॉयमेंट मिळेल असा त्याचा उद्देश आहे. नेक्स्ट स्कीम आहे मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर मायक्रो आणि स्मॉल जे इंडस्ट्रीज आहेत बरोबर त्यांच्यासाठी डेव्हलपमेंट करण्यासाठी वेगळं फायनान्स करणं, त्यांना गाईडलाईन देणं बरोबर. आता मायक्रो आणि स्मॉल इंडस्ट्रीज काय आहेत हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलेल्या आहेत. तर त्यांच्यासाठी ही स्कीम आहे. त्यानंतर नेक्स्ट स्कीम आहे क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम फॉर मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस. जे मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइज त्यांच्यासाठी लोन द्यायचं, क्रेडिट द्यायचं की जेणेकरून त्यांची इन्व्हेस्टमेंट ते करतील, आणखीन
रोजगार निर्मिती होईल. सो द क्रेडिट गॅरंटी फंड, आता ह्याचं त्यांना क्रेडिट देणार, त्या क्रेडिटला गॅरंटी हे गव्हर्नमेंट घेणार, म्हणजे त्यांना लोन उपलब्ध करून देणार हे स्मॉल आणि मायक्रो एंटरप्राइजेससाठी. तर नेक्स्ट स्कीम आहे परफॉर्मन्स अँड क्रेडिट रेटिंग स्कीम. परफॉर्मन्स अँड क्रेडिट रेटिंग स्कीम हे पण एंटरप्राइजेस स्मॉल आणि मायक्रो इंडस्ट्रीसाठीच आहे. नंतर नेक्स्ट स्कीम आहे असिस्टन्स टू ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन्स. जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना असिस्ट करायचं काम, ही वेगळी स्कीम आहे. नंतर स्कीम ऑफ फंड फॉर रिजनरेशन ऑफ ट्रेडिशनल इंडस्ट्रीज. जे पारंपरिक उद्योग आहेत त्यांना रिजनरेट करण्यासाठी वेगळा फंड देणारी एक वेगळी स्कीम आहे. तर अशा प्रकारे ह्या गव्हर्नमेंटनं निर्माण केलेल्या स्कीम्स आहेत की ज्याच्या आधारे रुरल एरियामधील स्मॉल आणखी मायक्रो इंडस्ट्रीज डेव्हलप होतील. त्यांना आणखीन ज्या एक्झिस्टिंग स्कीम आहेत त्यांना पण अजून सेटल होण्यासाठी संधी मिळेल. पर्यायानं ग्रामीण एरियामध्ये वेगवेगळा रोजगार निर्मिती होईल. नेक्स्ट देन स्टेट गव्हर्नमेंट स्कीम. काही राज्य शासनाच्या काही स्कीम्स आहेत. इन 1957 द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अपॉइंटेड अ कमिटी टू स्टडी द वर्किंग ऑफ CDP कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम अँड सजेस्ट हाऊ बेस्ट इट कुड बी मेंटेन. तर 1957 साली सेंट्रल गव्हर्नमेंटनं एक कमिटी तयार केली, दॅट इज CDP कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. म्हणजे ग्रामीण भागातील कम्युनिटी डेव्हलपमेंट कशी करता येईल आणि ती मेंटेन पण करता येईल त्याच्यासाठी ही कमिटी काम करते. द कमिटी रिकमेंडेड अ 3 टायर सिस्टीम ऑफ लोकल गव्हर्नमेंट नेम्ड पंचायती राज बाय जवाहरलाल नेहरू. तर ह्या कमिटीनं ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला पंचायती राज आणायला लागेल. 3 टायर सिस्टीम. बरोबर, 3 टायर सिस्टीम म्हणजेच काय, पहिल्यांदा ग्रामपंचायत लेवलला काम करणार, त्यानंतर पंचायत समिती तालुका लेवलला काम करणार आणि त्यानंतर जिल्हा लेवलला जिल्हा परिषद काम करणार. जिल्हा परिषदेच्या वरती स्टेट गव्हर्नमेंट. तर स्टेट गव्हर्नमेंट फंड्स किंवा वेगवेगळ्या स्कीम्स तयार करेल, त्या जिल्हा लेवलला येतील, जी जिल्हा परिषद त्याच्यावर काम करेल. जिल्हा परिषद वेगवेगळ्या तालुक्यांना ती कामं देईल, तालुक्यामधून ती प्रत्येक गावामध्ये जाईल आणि गावामध्ये लोकांनी निवडून दिलेली कमिटी जे ग्रामपंचायत सदस्य हे ग्रामीण भागातील विकासासाठी वेगवेगळ्या स्कीम्स इम्प्लिमेंट करण्याचं काम करतील. अशा प्रकारची 3 टायर सिस्टीम ह्या कमिटीनं सजेस्ट केलेली आहे. द विलेज पंचायत वेअर टू बी फॉर्म ॲट द ग्रास रूट लेवल ऑर विलेज लेवल. जसं मी आत्ता सांगितलं तशी विलेज पंचायत ही ग्रास रूट लेवलला डेव्हलप केली जाईल किंवा फॉर्म केली जाईल. द पंचायत समितीज ॲट मिडल किंवा तालुका लेवल अँड जिल्हा परिषद ॲट डिस्ट्रिक्ट लेवल. जिल्ह्याच्या लेवलही जिल्हा परिषद असेल. अशा प्रकारे 3 टायर सिस्टीम ही रिकमेंडेड केलेली होती. The CAPART provides financial assistance to the voluntary agencies and NGOs under the following state government schemes. आता कपार्ट म्हणजे काय हे आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. बरोबर, ही काय करते तर NGOs नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनला सपोर्ट करते की ज्याच्या आधारे वेगवेगळ्या शासनाच्या स्कीम्स इम्प्लिमेंट केल्या जातील, आणखी रुरल डेव्हलपमेंट होईल. त्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत. प्रमोशन ऑफ व्हॉलंटरी ॲक्शन इन रुरल एरियाज. रुरल एरियाचं प्रमोशन करायचं ह्या NGOच्या मार्फत. देन नेक्स्ट त्याच्यामध्ये आहे डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चिल्ड्रन इन रुरल एरियाज. रुरल एरियामधील वुमन्स आणि चिल्ड्रन यांचे काय प्रॉब्लेम आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणं, म्हणजे त्यांची डेव्हलपमेंट कशी होईल हे पाहणं, त्यासाठी वेगळी स्कीम आहे. नेक्स्ट ॲसिलरेट रुरल वॉटर सप्लाय प्रोग्राम्स. तर रुरल एरियामध्ये पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वेगळे प्रोग्राम्स ॲसिलरेट केलेले आहेत किंवा निर्माण केलेले आहेत. सेंट्रल रुरल सॅनिटेशन प्रोग्राम CRP. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून रुरल सॅनिटेशन म्हणजेच प्रत्येक घराला टॉयलेट असलं पाहिजे, हा जो प्रोग्राम आजसुद्धा इम्प्लिमेंट होतो आहे तो याच्याच अंडर येतो, रुरल सॅनिटेशन प्रोग्राम. तर 5वं आहे ऑर्गनायझेशन ऑफ बेनिफिशरीज ऑफ अँटी पॉवर्टी प्रोग्राम्स.
तर गरिबी आहेत, जे गरीब लोक आहेत त्यांना फायदा होईल अशी ही स्कीम आहे, जे प्रॉपर पॉवर्टी लाईनच्या खाली राहतात त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आखणं आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन करणं. नेक्स्ट आहे MGNREGA, बरोबर, महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट असा हा आहे कायदा की याच्या आधारे ग्रामीण भागातील लोकांना रोजगार दिला जातो, बरोबर. तो त्याचा दुसरा भाग आहे NRLM. तर जे ग्रामीण भागात लोक राहतात ज्यांना शेती नाही, आणखीन कामधंदा नाही, बरोबर, त्यांच्यासाठी शासन वेगवेगळी कामं त्याच गावामध्ये तयार करतं आणि त्यांना तिथं कामावर बोलवून घेऊन त्यांना रोजगार दिला जातो, रोजगार उपलब्ध केला जातो. अशा प्रकारची मनरेगा स्कीम आहे. त्यानंतर नेक्स्ट स्कीम आहे ॲडव्हान्समेंट ऑफ रुरल टेक्नॉलॉजी स्कीम्स. तर रुरल टेक्नॉलॉजी ग्रामीण भागाचं तांत्रिक विकास करायचं यासाठी ही आहे ॲडव्हान्समेंट ऑफ रुरल टेक्नॉलॉजी स्कीम. नेक्स्ट आहे स्कीम पंचायती राज, म्हणजे ग्रामपंचायत लेवल, ही आपण यापूर्वी पाहिलं ती पंचायत राज. नेक्स्ट आहे रिहॅबिलिटेशन ऑफ डिसएबल्ड पीपल, जे अपंग लोक आहेत त्यांच्यासाठी पुनर्वसन करणं, त्यांच्यासाठी वेगळ्या स्कीम्स तयार करणं, हे याच्यामध्ये येतं रिहॅबिलिटेशन ऑफ डिसएबल्ड पीपल. तर या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत ज्या कपाटच्या माध्यमातून चालवल्या जातात. नेक्स्ट प्राईम मिनिस्टर्स रुरल डेव्हलपमेंट फेलोज स्कीम. ही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे, प्राईम मिनिस्टर्स रुरल डेव्हलपमेंट फेलोज स्कीम. ही काय हे आपण पाहू. प्राईम मिनिस्टर्स रुरल डेव्हलपमेंट फेलो स्कीम इज ए short-term work opportunity for young women and men who already possess some level of academic or professional expertise that will serve the district administration in improving program delivery and interface with the marginalized section of the population, aiming to reduce the developmental and governance deflect. तर हा प्राईम मिनिस्टर रुरल डेव्हलपमेंट फेलो स्कीम्स हे एक शॉर्ट टर्म वर्क ऑपॉर्च्युनिटी आहे. कुणाला यंग वुमन अँड मेन, जे यंग तरुण आहेत, मुली आणि मुलं, यांनी काय करायचं, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे कलेक्टरच्या सोबत काम करायचं आहे. आणखीन हे रुरल डेव्हलपमेंटसाठीच प्युअरली वर्क आहे. तर हे काय डिटेल आहे हे आपण पुढं. The immediate objective of fellows is to assist the district administration in backward districts and act as a development facilitator, particularly in implementation of the flagship schemes in rural areas. तर हे जे फेलोज आहेत हे काय करतात, असिस्ट करतील डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच कलेक्टरना, जे वेगवेगळ्या स्कीम्स आहेत रुरल डेव्हलपमेंटच्या, हे रुरल एरियामध्ये किंवा जे बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट आहेत त्या एरियामध्ये यांचं इम्प्लिमेंटेशन अधिक चांगल्या पद्धतीनं करता येईल. द PMRDF प्रोग्राम वॉज फॉर्मरली लॉन्च्ड इन सप्टेंबर 2011 विथ ऑब्जेक्टिव्ह ऑफ. तर हा जो प्रोग्राम आहे प्रधानमंत्री फेलो स्कीम, तर हा 2011मध्ये चालू केलेला आहे. त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ते आपण पाहणार. फर्स्ट आहे प्रोव्हाइडिंग शॉर्ट टर्म कॅटॅलिटिक सपोर्ट टू द डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन इन IAP, दॅट इज इंटिग्रेटेड ॲक्शन प्लॅन, डिस्ट्रिक्ट्स टू इम्प्रूव्ह द प्रोग्राम डिलिव्हरी. तर हे जे रुरल एरियाच्या डेव्हलपमेंटचे प्रोग्राम आहेत हे अतिशय रुरल एरियामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी हे ॲज अ कॅटॅलिटिक म्हणून काम करतील हे फेलोज. हा त्यातला महत्त्वाचा एक ऑब्जेक्टिव्ह आहे. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह डेव्हलपिंग केडर ऑफ कमिटेड अँड कॉम्पिटंट डेव्हलपमेंट लीडर्स अँड फॅसिलिटर्स हू आर अवेलेबल ॲज अ रिसोर्स फॉर रुरल डेव्हलपमेंट ओव्हर द लाँग टर्म. जर रुरल डेव्हलपमेंट ही लाँग टर्म आपल्याला करायची असेल तर एक रिसोर्स आपल्याकडे उपलब्ध असायला पाहिजे. तो कुणाचा, तर हे
कॉम्पिटंट लीडर डेव्हलप होतील, जे फॅसिलिटर्स होतील या फेलोजमधून त्यांचा, तर त्यांना डेव्हलप करण्याचं काम हे या स्कीममधून होतं. तिसरं ऑब्जेक्टिव्ह आहे एंगेजिंग विथ मेनी स्टेक होल्डर्स लाईक गव्हर्नमेंट, पब्लिक सेक्टर, इन्स्टिट्यूशन्स अँड सिव्हिल सोसायटी ॲक्टर्स इन प्रमोटिंग द इफिशियन्सी ऑफ सोशल प्रोटेक्शन प्रोग्राम. तर सोशल प्रोटेक्शन प्रोग्रामची इफिशियन्सी वाढवण्यासाठी हे वेगळे स्टेक होल्डर्स यांना एंगेज करण्याचं काम हे फेलोज करतील. दॅट इज गव्हर्नमेंट असेल, पब्लिक सेक्टर्स असेल, इन्स्टिट्यूशन्स असतील. ऑब्जेक्टिव्स आहेत ह्या PMRDFचे. अजून काही आहेत ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार. नेक्स्ट आहे PMRD फेलोज आर सिलेक्टेड थ्रू अ पॅन इंडिया प्रोसेस थ्रू ऑल इंडिया कॉमन एंट्रन्स टेस्ट फॉलोड बाय रिटर्न एक्झाम अँड पर्सनल इंटरव्ह्यू. तर हे जे फेलोज आहेत हे ऑल इंडिया लेवलला एंट्रन्स एक्झाम घेतली जाते, त्याचप्रमाणे पर्सनल इंटरव्ह्यू घेऊन त्यांचं सिलेक्शन केलं जातं. ड्युरिंग 2 years ऑफ फेलोशिप्स PMRD फेलोज वर्क क्लोजली विथ द डिस्ट्रिक्ट कलेक्टर फॉर द इंटिग्रेटेड ॲक्शन प्लॅन. हे ज्या ग्रामीण भागाच्या डेव्हलपमेंटच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्याच्या कशा इम्प्लिमेंट करायच्या त्यासाठी इंटिग्रेटेड ॲक्शन प्लॅन तयार केला जातो आणि हे फेलोज सिलेक्टेड फेलोज आहेत हे कलेक्टरबरोबर किंवा त्याच्या क्लोजली इम्प्लिमेंटेशनचं काम करतील. बरोबर. इम्प्रूव्हिंग प्रोग्राम डिलिव्हरी अँड इंटरफेस विथ द marginalized sections of the populations with the aim of reducing development and governance deflects. हे रुरल डेव्हलपमेंटसाठी हे काम करतील की रुरल एरियातील लोकांना त्यामध्ये सामावून करून घेतील, आणखी गव्हर्नन्सचं डिफ्लिक्ट आहे ते पण कमी होईल. आफ्टर द सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ द 2 years फेलोशिप, तर 2 वर्षाचं हे फेलोशिप पूर्ण झाल्यानंतर PMRD फेलोज इज रिक्वायर्ड टू spend 1 year in public service as paid full-time employee for the state rural livelihood mission in the state of which he should assign. तर ह्या फेलोजचं 2 वर्षाचं काम झाल्यानंतर 1 वर्ष त्यांनी पब्लिक सर्व्हिसमध्ये काम करायचं रुरल लाईव्हलीहूड मिशनमध्ये, की जेणेकरून रुरल एरियाचा डेव्हलपमेंट होईल अशा पद्धतीनं त्या स्टेटमध्ये वेगळं ज्यांना त्या स्टेटमध्ये असाईन केलं जाईल पाठवत जाईल तिथं त्यांनी ते 1 वर्षाचं फुल टाईम काम करायचं, ज्यांना त्याचा फुल पगारसुद्धा दिला जातो. देन नेक्स्ट स्कीम आहे नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट 2005. हा त्याला आपण नरेगा म्हणतो, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट. ते नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट 2005 is an Indian labor law and social security measures that aim to guarantee the right to work. लोकांना काम नसेल तर त्यांना रोजगार देणं, राईट टू वर्क, कामाचं हक देण्याचं हा ॲक्ट शासनाने केलेलं आहे, ही स्कीम केलेली आहे 2005 मध्ये. लेटर ऑन इट केम टू बी नोन ॲज महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट, दॅट इज मनरेगा म्हणतो आपण त्याला, MNREGA, मनरेगा. म्हणजे आजसुद्धा ग्रामीण भागामध्ये ही स्कीम इम्प्लिमेंट आहे. ड्यू टू द ऑलमोस्ट पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट, तर ग्रामीण भागामध्ये असणारी पॉवर्टी, गरिबी आणि अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी. बरोबर. The wage employment programs provide unskilled manual workers with short-term employment on public work such as irrigation infrastructure, reforestation, soil conservation and road construction. तर जे अनस्किल्ड लोक आहेत जे ग्रामीण भागामध्ये की ज्यांना रोजगारच नाही आहे त्यांच्यासाठी ही गव्हर्नमेंट वेगवेगळ्या शासकीय स्कीममध्ये त्यांना रोजगार देण्याचं काम केलं जातं. उदाहरणार्थ इरिगेशन इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू असतील तर त्यांना डेली बेसिसवर तिथं कामावर घ्यायचं. त्यानंतर रिफॉरेस्टेशन, जंगलचं रिफॉरेस्टेशन करायचं आहे, झाडं लावायचे आहेत, वाढवायचे आहेत, त्यांना पाणी घालायचं आहे, त्यांची भांगलन करणे, त्याच्यासाठी ह्या लोकांना डेली वेजेसवर कामावर घेतलं जातं. त्याचप्रमाणे सॉईल कॉन्झर्वेशन असेल किंवा रोड कन्स्ट्रक्शनची कामं असेल, त्या विलेजमध्ये कोणतं काम
आता करणं गरजेचं आहे ते हे मनरेगामार्फत केलं जातं की जे अनस्किल्ड लोक आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. नेक्स्ट त्यामधील these programs provide income transfer to the poor household during critical times. आता हा रोजगार काय होईल की ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या क्रिटिकल वेळी ज्यावेळी दुष्काळ पडलेला आहे किंवा अशा वेळी कामं नाहीत त्यावेळी त्यांना रोजगार आणखी इन्कम हा मिळेल. मनरेगा इज अ लीगल इन्स्ट्रुमेंट दॅट सिक्युअर्स लाईक entitlement of wage employment to the unskilled labor of rural areas. ही मनरेगा स्कीम ही अनएम्प्लॉयमेंट लोकांच्यासाठी आहे की याच्या आधारे त्यांना रोजगार उपलब्ध होईल, त्याचप्रमाणे त्यांचा इन्कम वाढेल. त्यानंतर मेन फीचर्स ऑफ दिस ॲक्ट. तर या मनरेगा ॲक्टचे फीचर्स काय आहेत ते पाहणं आपण. फर्स्ट, rights based on a framework for the adult members of a rural household willing to do unskilled manual worker. जे अनस्किल्ड मॅन्युअल वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी एक फ्रेमवर्क तयार करायचं कामाचं. दुसरं फीचर आहे टाईम बाउंड गॅरंटी. तर ह्या जो रोजगार दिला जातो त्यासाठी टाईम बाउंड गॅरंटी आहे. एम्प्लॉयमेंट टू बी प्रोव्हाइडेड विदिन 15 days ऑर एल्स एम्प्लॉयमेंट टू बी अनएम्प्लॉयमेंट टू बी पेड. ज्या लोकांना रोजगार नाही त्यांना 15 दिवसाच्या आत रोजगार उपलब्ध करून देण्याची गॅरंटी दिली जाते. जर नाही दिलं तर त्यांना त्या दिवसाचा पगार अनएम्प्लॉयमेंट टू बी पेड त्यांना हा दिला जातो, जो आपण बेकार भत्ता म्हणतो तसा. त्यानंतर नेक्स्ट फीचर आहे एम्प्लॉयमेंट अप टू 100 days इन अ फायनान्शियल इयर पर हाऊसहोल्ड डिपेंडिंग अपॉन द ॲक्च्युअल डिमांड. तर रोजगाराची किती डिमांड आहे याच्या आधारे एका घरामध्ये किमान 100 दिवस एका आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 365 दिवसाचं जे आर्थिक वर्ष असेल त्यामध्ये किमान 100 दिवसाचा रोजगार उपलब्ध करून देण्याचा कायदा हा आहे. त्यानंतर नेक्स्ट फीचर लेबर इंटेन्सिव्ह वर्क 60:40 वेज मटेरियल रेशो फॉर परमिसिबल वर्क ॲट ग्रामपंचायत हू नो कॉन्ट्रॅक्टर ऑर मशिनरी. जे काम करायचं आहे ते कॉन्ट्रॅक्टरला दिलं जाणार नाही किंवा तिथं JCB सारखे मशीन्स लावून काम केलं जाणार नाही. तर जो निधी येतो त्याच्या 60% निधी हा डेली वेजेस लोकांच्या पगारावर त्यांनी 40% गरज असेल तर मशिनरी वापरण्याचा हा कायदा आहे की सर्वच काम JCBने करणार आणि लोकांच्या नावावर पैसे उचलणार किंवा कॉन्ट्रॅक्ट देणार असं नाही. तर ग्रामपंचायत त्या लोकांना काम उपलब्ध करून देईल. त्याचा 60% जो खर्च आहे तो डेली वेजेस पगारावर होईल, 40% फक्त मशिनरीसाठी होईल. अशा प्रकारचा हा ॲक्ट आहे. नेक्स्ट आहे डिसेंट्रलाइज्ड प्लॅनिंग. जे कामाचं प्लॅनिंग आहे हे गाव लेवलवर केलं जाईल. डिसेंट्रलाइज म्हणजे ग्रामपंचायतमध्ये ठरवतील कोणतं काम करायचं, त्यांना प्रायोरिटीने कशाची गरज आहे बरोबर ते काम केलं जाईल, त्याचं प्लॅनिंग हे केलं जाईल. नंतर नेक्स्ट फीचर आहे ग्रामसभा टू रिकमेंडेड वर्क. ज्या गावातील ग्रामसभा आहेत तेच हे काम रिकमेंडेड करतील कुठलं करायचं ते. त्यानंतर साधं 50% ऑफ वर्क्स टू बी डन बाय द ग्रामपंचायत फॉर एक्झिक्युशन. तर 50% काम हे ग्रामपंचायत स्वतःच्या एक्झिक्युशनमध्ये करेल. हे काही मेन फीचर्स आहेत हे. त्यानंतर नेक्स्ट काही फीचर्स त्यामध्ये 8 नंबरचा प्रिन्सिपल रोल ऑफ PRI पंचायत राज इन्स्टिट्यूशन फॉर प्लॅनिंग इम्प्लिमेंटेशन अँड मॉनिटरिंग. याच्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे पंचायत लेवल ग्रामपंचायतचा की हे जे कामं आहे त्याचं प्लॅनिंग करणं, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं आणि मॉनिटरिंग करण्याचं काम हे ग्रामपंचायत लेवलला केलं जाईल. नेक्स्ट फीचर आहे वर्क साईट फॅसिलिटीज. जे कामाची साईट आहे समजा रोडचं काम असेल तर त्या साईटवरती काय फॅसिलिटीज पाहिजे, क्रेच पाहिजे, ड्रिंकिंग वॉटर पाहिजे, फर्स्ट एड अँड शेड शुड बी प्रोव्हाइडेड ॲट वर्क साईट. तर ज्या कामाच्या साईटवरती एक सगळं शेड पाहिजे, फर्स्ट एड बॉक्स पाहिजे, ड्रिंकिंग वॉटर पाहिजे. सो दीज आर वर्क साईट फॅसिलिटीज मस्ट बी देअर. हे नेक्स्ट फीचर. द वुमन एम्प्लॉयमेंट ॲट लिस्ट 1/3 ऑफ द बेनिफिशरीज शुड बी वुमन. जितके लेबर घेतलेले आहेत त्याच्या 1/3 लेबर हे काय पाहिजे वुमन्स लेडीज वर्कर असले पाहिजेत.
नेक्स्ट आहे फंडिंग 100% कॉस्ट टुवर्ड्स अनस्किल्ड वेज 75% टुवर्ड्स स्किल्ड semi skilled and material to be borne by central government with 25% of skilled semi skilled material cost in contribution to states. जे काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे या पद्धतीनं असायला पाहिजे. अशा प्रकारचा फंडिंग आहे 70%, 75% सेंट्रल गव्हर्नमेंट, 20% स्टेट गव्हर्नमेंट. नेक्स्ट फीचर आहे फायनान्शियल inclusion of the poor with an aim to unservicialize the system of wage payments through institutional accounts. It is recommended for at states to disperse wage through post office or banks. हे जे पेमेंट द्यायचं आहे ह्या लोकांचं जे पेमेंट द्यायचं आहे हे बँकेमार्फत त्यांच्या अकाउंटमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये त्यांच्या अकाउंटमध्येच त्या लेबरच्या द्यायचं आहे. अशा प्रकारे हे मेन फीचर्स आहेत ते मनरेगा स्कीमचे. हे महत्त्वाचे आहेत. हे फीचर्स नेहमी पेपरला विचारतात. आतापर्यंत आपण काही स्कीम्स पाहिलेल्या आहेत. काही स्कीम्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार. थँक्यू.